आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय, आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम चल भावा सिटीत. बरंच एकमेकांबद्दल तुम्हाला सगळं कळलंय. सो बेसिकली बघायचं आहे की किती तुम्ही एकमेकांना जाणून घेतलंय. टास्कवरच फोकस आहे की बाकी पण काही तुम्हाला माहिती झालं एकमेकांबद्दल. ऋषिकेश आणि श्रुती आणि दीपक आणि प्रणाली, तुम्ही मागचा टास्क जिंकलाय, त्याच्यामुळे तुमच्याकडे एक स्पेशल पॉवर असणार आहे. एक ॲडव्हान्टेज आहे तुम्हाला या टास्कमध्ये. तो काय आहे तो टास्क पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. काय ॲडव्हान्टेज आहे? ते काय सांगितलं नव्हतं. कहाणी में ट्विस्ट आएगीच. आताचा जो टास्क आहे तो हाच आहे की मला बघायचं आहे की तुम्ही एकमेकांना किती ओळखता. अरे बाबा. ओके. सो बेसिकली आज आपण आपल्या जोड्यांमध्ये कम्पॅटेबिलिटी किती आहे ते बघणार आहोत. किती एकमेकांना तुम्हाला एकमेकांबद्दल माहिती आहे. रादर तुमच्या मेंटॉरला गावरान ब्रो बद्दल किती माहिती आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. कळलं नाही की टास्क नक्की काय असणार आहे. थोडी हिंट मिळालेली की ओळखण्यावर काहीतरी आहे. सो काही प्रश्न विचारले जातील मुलींना मुलांबद्दल आणि बघू त्यांना किती प्रश्नांची उत्तरं बरोबर येतात. जिकडे चुका होतील तुम्हाला तर माहितीच आहे, चुकीला माफी नाही. आजचा टास्क मुलींसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचे जे रिझल्ट्स आहे आणि रेपिकेशन्स आहे, जर आम्ही मुलींनी चांगलं नाही केलं तर ते खूप भारी असणार आहे. जर का उत्तर चुकलं तर मी तुमच्या हातामध्ये एक छोटासा फ्रेंडशिप बँड बांधणार आहे. इसका Smart आहे ना? किती हुशार आहेस तू. नाही तुला आधीच नो नो नो. छोटासा फ्रेंडशिप बँड असणार आहे आणि जर उत्तर चुकलं तर गावरान ब्रोच्या हातामध्ये एक बटन असणार. ते बटन ते प्रेस करणार आणि एक हलकासा सर ऐसे शौक हम नहीं रखते. नको. माझी एन्झायटी स्टार्ट झाली. मी शॉक हे वर्ड पासूनच घाबरते. शॉक? तिचे मोठे मोठे शॉक आहेत, त्यामुळे तिला बारक्या शॉकनं काय होत नाही. सुभाष गायत्री, कितपत माहिती आहे एकमेकांची एकमेकांना? अशी माहिती प्रॉबेबली थोडीशी कमी असेल, पण ओव्हरऑल माणूस काय ते काय जगलेत हे माहितीये. पण अशी आवडता रंग, आवडतं जेवण वगैरे हे कमी माहिती ते असेल. कळेलच मग आज आपल्याला. पवन ऐश्वर्या, सर आय थिंक मी ओळखते त्याला थोडंफार. सर तो खूप बडबड करतो. हो ना. पण आता तीच माहित बडबड नाही. आता काय करतो आणि तू पण काय बडबड करते ते आपल्याला साधारण या टास्क मधनं कळणार आहे. हो. चला मग आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. या येऊन बसा दोघे इकडे. सगळी मुलं एका बाजूला या, सगळ्या मुली एका बाजूला या. प्रश्न विचारायच्या आधी ऑब्व्हियसली आपला एक छोटासा जो फ्रेंडशिप बँड आहे ज्याला आपण म्हणूया हुई हुई फ्रेंडशिप बँड. हुई हुई. हुई हुई बँड आणून लावा प्लीज ऐश्वर्याला. आमच्याकडे ते गॅस पेट होते असे बटन ना, ते आम्ही त्या हाताला मारायचो असं धरून. तसा करंट तो शॉट असून म्हणलं काहीतरी. मी हे एका शो मध्ये बघितलेलं जिकडे त्यांना शॉक असे भेटायचे आणि त्यांचे रिॲक्शन्स तर खूप स्कॅरी होते. सो मला खूप घाबरायला होत होतं. पिक्चर मध्ये कसं बांधी ते खुर्चीला, मला असं वाटलं पिक्चर शॉट चालू आहे म्हणलं आता येऊ. सुरू करायचं. मी प्रश्न विचारीन, तुला उत्तर लिहायचंय आणि मग त्याच प्रश्नाचं मी तुला विचारीन की खरं उत्तर काय जे आमच्याकडे ऑलरेडी आहे ते मॅच झालं पाहिजे. जर मॅच नाही झालं तर तो शॉक तुला बसेल. ओके. पहिला प्रश्न, पवनला किती भावंड आहेत? Are you sure with this answer? हां, आय थिंक आय एम शुअर. आन्सर काय आहे? पवन तुला किती भावंड आहेत? 2. बघू 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 दाखव. क्या बात. आय वॉज हॅपी. दुसरा प्रश्न, ज्याने पवन डुक्कर पकडतो त्याला काय म्हणतात? ओ
एक सेकंड, पण मला माहिती आहे कारण त्यांनी मला त्याचं एक सोपं नाव सांगितले आणि तो ते सगळीकडे बोलतो. आय होप इकडे पण तो तेच बोलेल. लिहिलंस काय उत्तर? फासा. डुकराची फासी. तू फासी बोलतोस की फासा बोलतोस? फासा. फासा, हा, पण फासी फासा सर सेमच आहे. पटेटो पटाटो. नाही, फरक आहे दोन्हीमध्ये. फाशी वेगळी गोष्ट आहे. फासा इज अ ट्रॅप. ओके. फाशी इज समथिंग एल्स. आय थिंक की मी ओव्हर कॉन्फिडंट झाली कारण मला असं वाटलं की अरे मला तर सगळंच माहिती आहे. त्यामुळे आय एम सॉरी. ओके सर. पण पवन, आम्ही तुला सांगेन तेव्हा. आर यू रेडी? 1 2 3. ती अशी ओरडली ना तर मीच डचकलो हिला काय झालं म्हणून. नंतर मलाच कसं तरी घाबरट झालं म्हणून. पवन, इकडे कुठे 4 वीकचा मग लाग तू काढतोय का तू? चुकीचं काहून सांगितलं तू? 3 आठवड्यांचा जो गुस्सा आणि राग त्याच्या अंगात होता माझ्यासाठी त्याच्या डोळ्यातच दिसत होतं की त्याला किती मजा येत होती. आर यू ओके? पुढचा प्रश्न. डुक्कर पकडल्यानंतर पण डुक्कर किती रुपये किलोने विकतो? आय थिंक मला हे माहिती आहे. लिहिलं? 5 10. हा आन्सर करेक्ट आहे. हा आन्सर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. यापैकी कुठलं काम पवननी केलं नाहीये? ओके. आणि कामं आहेत पाईप रिपेअरिंग, कार्पेंटरच्या हाताखाली काम करणं, ड्रायव्हर आणि बैलगाडीची शर्यत शिकवणं. सर चौथं कंपनी नाही केलं. आर यू व्हेरी शुअर अबाउट इट? येस. पवन, तुझं उत्तर काय? केली आहे, शिकवलेली नाही. बैलगाडीची शर्यत तू केली आहे, शिकवली नाहीये. व्हेरी गुड ऐश्वर्या. मी तर कॉन्फिडेंट होती की मी पवनला खूप चांगल्यापणे ओळखते कारण त्याला ओपन अप करण्यासाठी मी त्याला खूप जाणून घेतलंय. सो मला पवनबद्दल खूपशा गोष्टी माहिती आहे. पुढची जोडी आहे ऋषिकेश आणि श्रुती. जशी जशी ती पट्टी लागत होते तशी जशी माझी हार्ट बीट आणि माझं शिवर आणि झालेलं की मी का या चेअरवरती बसली. रेडी श्रुती? असं मी शॉक कधीच. आय नो. एकदम सोपा प्रश्न. ऋषिकेशचं आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न कुठलं? झालं सर. डन? येस ऋषिकेश? महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र केसरी. शाबास, शाबास. पुढचा प्रश्न. ऋषिकेश रोज किती बैठका मारतो? सर तो खूप काय मारतो आणि खूप वेगवेगळे नंबर्स आहेत त्याचे. कन्फ्यूज होत आहे. मला माहिती होतं की कुठेतरी 800, 1000, 1500च्या रेंजमध्ये काहीतरी असेल, पण नक्की काय असेल कुठल्या रेंजमध्ये हे मला माहिती नव्हतं. रेडी? ऋषिकेश किती? 1500. हा? 1500. सर मी 1000 लिहिलंय सर. 500 कमी पडले. त्यामुळे 500 झटके द्यावे लागणार. 500 वेळचं. हो. रेडी? थांब ना जरा हळू. 1 2 3. मी डिस्क्राईब पण करू शकत नाही की काय झालेलं. असं इथून पूर्ण असं झंझण झंझण इथपर्यंत. आय ओके? ठीक आहे सर. पुढचा प्रश्न. ऋषिकेश जेव्हा खूप चिडचिड करतो तेव्हा त्याचं मूळ कारण काय असतं? काय कारण असतं की तो खूप चिडचिड करतो?
एवढं मोठं कारण आहे ऋषिकेश, काय कारण आहे? नाही कारण फक्त खाणं 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 नाही मिळालं चिडचिड होती. खाणं नाही मिळालं चिडचिड होते. तर मी लिहिलं कमी झोप आणि कमी जेवण. ओके ओके, कमी झोप कमी जेवण. ओके गुड गुड, चला वाचली. पुढचा प्रश्न श्रुती. येस सर. कॉर्पोरेट इंटरव्ह्यू दरम्यान ऋषिकेशनी व्यायामाचा कुठला प्रकार करून दाखवला होता? तर मराठीत की इंग्लिश चालेल? इंग्लिश चालेल. पण इंग्लिश मध्ये सर ते पुशअप्स तर नव्हते, हा पण ते असं हा असं असं सर त्याला मराठीमध्ये इकडं बघितलं तर तर का माझ्या बरोबर असं होतं, जेव्हा हा शब्द येतो ना व्यायाम, तेव्हा मला सगळं माहिती असतं की काय काय कुठलं काय आहे, पण ते त्याचंच ते आहे की त्याचंच ते जे बोलतात त्याला ते काय थोडं डगमगतं माझं. पुशअप्स लिहून टाकते. Yes. चालेल सर. येस ऋषिकेश. जोर जोर. जोर क्लास पुशअप्स. असंच मी तुक्का मारला ऍक्च्युली की जोर लिहून टाकूया. परत महादेव म्हणजे मला किती मस्ती मला कळतंय ना की आत्ता आली पॉइंट मस्ती किती आहे बघा अंगात ठुस ठुस भरके. पाचवा प्रश्न आहे प्रशिक्षण शिबिरामध्ये. काय अगं, प्रशिक्षण शिबिर नाही माहिती तुला? तर त्यांना पण नाही माहिती. हा प्रशिक्षण शिबिर. प्रशिक्षण ट्रेनिंग कॅम्प. करेक्ट. वा प्रशिक्षण शिबिर. प्रशिक्षण शिबिर ट्रेनिंग मध्ये. हा ओके. मध्ये ऋषिकेश हा रोज किती लिटर दूध पितो? तयारी केलेली आहे. माहिती आहे पण सर आपण असं रेंज तर नाही देऊ शकत. म्हैस किती दूध देते ते ना. सर मी गेस केलंय पण आय डोंट. ओके रेडी. हा हा किती? 2 लिटर. मी 5 लिटर लिहिलं. तेव्हा सगळे जे हसायला लागले की 5 लिटर, आणि मला कळतच नव्हतं की हे लोक हसतायत का. साईज बघा पैलवान वरून. रेडी. ओके सर. 1 2 3. त्याचा चेहरा बघून मला सुचलं की तू थांब बेटा. पुढचा प्रश्न. इथून ऋषिकेशच्या गावापर्यंत हा किती सिग्नल येतात? सर. असं ठीक आहे, तुला त्याला द्यायचंय हा सर. शॉक. सर, हा. हा काय सर पण सर एवढं तर घेऊन तर पहिलं आहे बघ सर, ना. तो करू शकतो एवढं तर करू शकतो. ठीक आहे रे मज्जा काहीतरी नवीन. डन. माझा फेवरेट कलर सांग. येल्लो. नाही बरं, काय तुझा फेवरेट कलर? ब्ल्यू आवडतो मला जास्त आणि रेड. 1 2 3. चल रे चल काय पण हा चल. झालं सर झालं. मुंगे आले. मुंग्या आल्या. ए पठ्ठ्या. पठ्ठ्या. रिॲक्टच नाही करत आहे पण. क्या बात एवढं आहे. सहन करायची क्षमते आहे माझ्या. आणि पुढची जोडी आहे अथर्व आणि अनुश्री. मी रिलॅक्स होते की मला माहिती आहे सगळ्याजणी खूप अति नाजूक आहे, डॅडीज गर्ल आहे, पण मी तशी नाहीये. ओके रेडी अनुश्री. पहिला प्रश्न. अथर्वचं स्वप्न काय? डन. का अथर्व? हिंदकेसरी. जेव्हा मी रेझ्युमे फिल करत होतो तर तेव्हा तर त्याने त्याचं स्वप्न सांगितलं होतं की त्याला मोठा बिझनेसमॅन बनायचा आहे. त्याच्यानंतर मी त्याला विचारलं सुद्धा की काय बिझनेस करायचा आहे. गुरांचा व्यापार ना. हिंदकेसरी बनायचं माझं इथल्या कुठल्या बी पोरग्याला विचारलं असतं, त्या पोरग्यानं सांगितलं असतं. 1 2 3. ऑल राईट. चलो पुढचा प्रश्न. अथर्वनी आजपर्यंत बऱ्याच बैलांना बैलगाडी शर्यतीसाठी तयार केलंय. त्यातला कुठला बैल हिंद केसरी जिंकलाय? रेडी. हैमान.
बरं तेवढं तरी लक्षात येईल. पुढचा प्रश्न. कोणत्याही कामाची सुरुवात करताना अथर्व कोणाचं नाव घेतो? काशीनाथाचे चांगबले. ओके, वेल डन. व्हेरी गुड अनुश्री. पुढचा प्रश्न. आईच्या हातची बनवलेली कुठली भाजी अथर्वला सगळ्यात जास्त आवडते? रेडी? एवढे चमटे. भेंडी. अरे इथं गावाला माहित असेल सगळ्यांना. पुढच्या प्रश्नाच्या आधी एक हुई हुई. चला रेडी? 1 2 3. ओ गर्ल, आय एम इम्प्रेस्ड. पुढचा प्रश्न. अथर्वचा आवडता रंग कोणता? रेड. लाल. व्हेरी गुड. शाबास. आणि शेवटचा प्रश्न. जीवाची मुंबई टास्क करताना तुम्ही सगळ्यात आधी कोणतं सरबत प्यायला? पिळलं? कालागट्टा. ओके, वेल डन, वेल डन. थँक्यू सो मच अनुश्री. थँक्यू अथर्व. आणि आपली पुढची जोडी आहे नको यार. झटक्याला भीत बसला हा कावळा. अर्जुनच्या प्रश्नांची उत्तर देईल का रेवती? झोप उडणार सर आता. अर्जुनने कितव्या इयत्तेत शिक्षण सोडलं? I like that. I like that. अर्जुन, काय आन्सर आहे? 8वी. 8वी मध्ये. नाही सर मला 9वी बोलायचं. हुई हुई. दीपकचं आयुष्यातील स्वप्न काय? सांग, उत्तर सांग. ऑटो गॅरेज पेपर. तुझं स्वप्न लिहिलंस का तू चुकून? शिक्षण पूर्ण करून स्वतःचं घर बांधणं म्हणते नाहीये. जोरात द्यायचं, हळू द्यायचं, कसं द्यायचं? जरा जोरात द्या. जरा जोरात द्या. मारत्यासारखं मला बदला घ्यायला मिळालं. हुई हुई. सुभाषच्या भावाचं नाव काय? यार मला माहित होत हे पण आता नाही आठवते नेमकं. डन. हा सुभाष. सागर. सागर. नरेश. हो हो हो. माय गॉड. पंकज कोणाला आपला आदर्श मानतो? ओके, what's the answer? रतनजी टाटा. Hey, हुई हुई. ब्लॅक शीप. दीपकला आवडणाऱ्या पदार्थांची नावं काय? डन. काय दीपक? अख्खा मसूर, चिकन, वरण भात. चल मार.
अर्जुनच्या शरीरावर किती टॅटू आहेत? दॅट्स अ रॉंग आन्सर. त्यामुळे हुई हुई तर होणार, हुई हुई. चल मार. भेट नंतर मला तू. सुभाषला आपल्या स्वप्नातल्या घरात आपल्या आईसाठी कुठली गोष्ट करायची आहे? स्वप्नातलं घर बांधायचंय वगैरे सांगितलंय, पण आईसाठी कुठली गोष्ट करायची आहे असं कधी आमचं बोलणं नव्हतं झालं. म्हणून आपण म्हणतो की हा जो टास्क आहे तो कम्पॅटिबिलिटी बद्दल आहे. रेडी? कुठली घरापुढं असं झोका बांधून असं झोका द्यायचं. झोका दे. तू काय लिहिलंय? सर कधीच हे सांगितलं नाही, आम्ही खूप बोललोय पण याच्याबद्दल नाही बोलणं आईची झालंय. सेवा ते तर करायचीच आहे. देवघर. द्या आता. रेडी गायत्री? त्या दिवशी पण मला ऍक्च्युली विचारायचं होतं सुभाष, आता जे उत्तर होतं झुला बांधायचंय, का बरं असं? कारण की तिने आपल्यासाठी लय कष्ट घेतलेले आहे लहानपणापासून. 14 जण बहिणी पाहून स्वतःने ऊन घेतलं, पण आम्हाला ऊन घेऊन दिलं नाही. म्हणजे असं पदराखाली 14 जण बी आम्ही, म्हणजे देव माणूसच आपला देव. आई तर असतेच. हो. खूप छान थॉट आहे हा. आणि मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या आई वडिलांसाठी काही ना काहीतरी काही ना काही करावं. केलं पाहिजे. आणि आमची सगळ्यांची देवाचरणी हीच प्रार्थना आहे की जे तुमचं स्वप्न आहे, इनफॅक्ट तुम्हा सगळ्यांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण व्हावी. कुठल्या ना कुठल्या प्रकारे कधी ना कधीतरी डेफिनेटली पूर्ण व्हावी. ओके? पण जेव्हा ते स्वप्न पूर्ण होईल तेव्हा आम्हाला सगळ्यांना तो फोटो पाठवायला विसरू नकोस. तुम्हाला घेऊन जाईल तिथं. अरे क्या बात. थँक्यू सुभाष. थँक्यू गायत्री. यू आर व्हेरी ब्रेव्ह. शूर आम्ही सरदार आम्हाला. आणि पुढची जोडी आहे मित्रांनो, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विजय आणि गुरली. मी खूप घाबरली होती, माझी एन्झायटी स्टार्ट झाली. गुरली ब्रेव्ह आहे. नो, नॉट इन दिस. सर नाही. यू कॅन डू इट, कम ऑन. शी इज क्राइंग. माझ्या पायाखालीची जमीन स्लिप हो गॉन. लोड नका घेऊ. मी खूप घाबरली होती, मला बोलायलाच येत नव्हतं. आय वॉज नंब. पहिला प्रश्न, विजयच्या गावाचं नाव काय? काय विजय, काय नाव आहे? हारुगडेवाडी. हरगुडेवाडी. ओके. सांगितलं होतं मी हरोगेवाडी. हरगुडेवाडी. ओके, ठीक आहे. विल गिव्ह इट टू यू गुरली. फायनली मला असं वाटत होता की आता मला शॉक लागणार, गुरलीन तुझं काय होणार, पण मी वाचली आणि माझे श्वासमध्ये श्वास आले. पुढचा प्रश्न, विजयचं अपूर्ण स्वप्न काय? त्याला काहीतरी आयुष्यात बनायचं होतं, तो बनू शकला नाही, ती गोष्ट काय? ओके. रेडी? काय विजय? इंडियन आर्मी. इंडियन आर्मी. मर्चंट नेव्ही. तू हे म्हणाला होता पाणी पाणी, तर म्हणून मी स्पेसिफिकली मर्चंट नेव्ही लिहिलं. माझा दिमागमध्ये खूप मुंगी येत होती, आता काय होणार गुरलीन तुझा. रेडी? 1 2 3. मला असं वाटत होता की मी चेअर घेऊनच जाऊ तिकडून. आय फिअर शॉक. तुला काढायचंय ते? तिला मी तो सांगितलं नव्हतं, त्यामुळे मला काय तिच्याकडून त्या प्रश्नाची अपेक्षाच नव्हती. ओके. पुढचा प्रश्न, विजयचा आवडता पदार्थ कुठला? खाणे का? येस. पिठले भात. ओके. पुढचा प्रश्न, विजय जेव्हा पहिल्यांदा मुंबई मॅन्शन मध्ये आला
तेव्हा तो कुठल्या तरी 2 गोष्टी शोधत होता. त्या 2 गोष्टी कुठल्या आहेत? काही साधारण आयडिया आहे? साधारण नाही, आयडियाच नाही मला. काय? शाबास. मी खरं सांगू, मला नाही माहितीये काय शोधत होता, कारण हे शोधत होता, मी नाही शोधत होती ना. चुला नाही. नाही, राईट. हा काय? झाडू आणि देवारा. झाडू आणि देवारा. तू काय लिहिलंय? ऊस आणि चुला चुला. आणि ऊस. काय भाकरी घालाय बसायचं तुम्ही मला. ओके. रेडी गुरलीन? 1 2 3. आई ओके गुरलीन? हा? ओके. शेवटचा प्रश्न. बरं, हा प्रश्न असा आहे की विजय खेकडे कसे पकडतो? कसे पकडतो विजय? हात टाकतो. हात टाकतो होय आणि पकडतो. होय. हँड, फिंगर, 2 फिंगर, होल्ड फ्रॉम बॉटम. तू उत्तर लिहिलंयस ते बरोबर आहे. व्हेरी गुड, वेल डन. आता पुढचा प्रश्न. विजयच्या घरचा कोंबडा दिवसाला किती अंडी देतो? विजयकडे कुत्रा आहे, कॅट आहे. तिला अजून जोक समजला नाही सर. समजला नाही. विजयकडे कोंबडा नाही. विजय स्वतःच आता कोंबडी सारखा दिसतो. मॅडम, कोंबडा अंडी नाही देत. एनिवेज गुरलीन, वेल डन. थँक्यू सो मच. तिनं अजून जास्त माझ्याबद्दल माहिती घेतली असती तर शॉक नसता भेटला असता तिला. तू घेतली आहे का माझ्याबद्दल माहिती? नाही घेतली. हा तर आणि आपली पुढची जोडी आहे रामा आणि नीता. मज्जा तर हे झाल्यानंतर येणार आहे. तुझा पहिला प्रश्न आहे. रामा कुठल्या देवाचं जागरण किंवा गोंधळ घालतो? तिने बोर्ड तर घेतला असं मला वाटलं लगेच नाही लिहिलं नाही आता. नाही नाही ओके. पूर्ण नाव विचार करते मी. पूर्ण नाव. ओके. खूप सारे नाव आहेत त्या देवाचे. मला आन्सर माहित होतं. पोरींनी ना छोटासा वर्डची पण गफलत केली होती, तर ते रॉंग आन्सर ठरत होतं. रेडी? रामा, काय उत्तर काय? खंडोबाला. खंडोबा. तू काय लिहिलंय? खंडेराय. खंडेराया. करेक्ट. ओके. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न. रामाला 10वीत किती टक्के होते? आता मी विसरली असणार. ओ 82. 82. नीता, क्या बात है. व्हेरी गुड. मी शॉक मध्ये होते कारण ह्याला 82% कसे पडले म्हणून मला जेव्हा रेझ्युमे लिहित होतो ना, मी बोली पण तुला कसे 82% पडले रे? आणि ते माझ्या लक्षात आलं. मला तिथे ट्यूबलाईट पेटली माझी. ती आन्सर दिल्यावर मला शॉक लागला जोरात. ओके, चलो पुढचा प्रश्न. चंदनपुरी हे रामाचं गाव आहे हे तुला माहिती आहे, पण चंदनपुरी हे गाव कोणाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे? एकदम भारी प्रश्न विचारला बोलले. ते तर एकदम खुश होऊन गेले. म्हणजे अभी चांस आएगा. ओके. रामा? पांडुबाई. अरे वा. आणि आता शेवटचा प्रश्न. रामाच्या गावात मराठी सोडून आणखी कुठल्या भाषा बोलल्या जातात ज्याच्यासाठी ते गाव प्रसिद्ध आहे? ओके, मी 2 लिहिल्या आहेत. लेट्स सी. रामा? खानदेशी. खानदेशी आणि आयरणी. आयरणी. ओके, व्हेरी गुड नीता, क्या बात है. वाह रामा,
जबरदस्त. सर दाबून बघू का एकदा? अरे आता तिने सगळी उत्तरं बरोबर हा दिली. म्हटली, हा म्हटली. त्याला मी प्रॉमिस केलेला तो लास्ट टास्कला चलते उद्या मेकओव्हर मध्ये ना ह्याचे मी ते लाल केस केलेले तेव्हा मी त्याला ना प्रॉमिस केलेला की तू जे बोलशील ते मी करणार. छोट्या भावासाठी मी एक शॉक तर खाऊ शकते. रेडी नीता? हा 1 2 3 ओके. मानावं तर असा मिनिटर मानावं. अरे सगळे उत्तर बरोबर दिले यार. सत्कार करावं तुमचा. सत्कार असा भेटला पाहिजे मित्र. वा. पुढची जोडी आहे किमया आणि शत्रुघ्न. सो किमया, पहिला प्रश्न आहे, शत्रुघ्न कोणकोणत्या भाषा बोलतो? तिथेच मला असं झालं की यार माहितीये मला. मी पटापट आन्सर लिहिला आणि दाखवला. कोणकोणत्या भाषा बोलतो? मराठी, हिंदी आणि पावरा. हिंदी, पावरी आणि मराठी. वेल डन, व्हेरी गुड किमया. पुढचा प्रश्न, शत्रुघ्नच्या गावी असलेल्या 3 स्टेट पॉइंट्सवर कुठली 3 राज्य आहेत? ओके, शत्रुघ्न कुठले? गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. आम्ही जीवाची मुंबई टास्क करायला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं. नशीब मला ते लक्षात होतं, नाहीतर तर मला शॉक भेटला असता. पुढचा प्रश्न, शत्रुघ्नला किती भावंड आहेत? तेव्हा तर मी विचार करत होतो की आता हे शोक भेटणारच. बटन दाबायला एकदम स्टार्ट करायला फक्त ते 7 भाऊ 3 सिस्टर्स. ओके, वा 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 वा, क्या बात आहे. आणि तुझा पुढचा प्रश्न आहे, शत्रुघ्नच्या गावाचं नाव काय? काय? तिनस्माळ. ओके, वेल डन. पुढचा प्रश्न, शत्रुघ्न बाजारात जायला किती किलोमीटर चालतो? एकदा सांगितलं होतं. हे तर मला पण माहिती आहे. चालेल. रेडी? किती? 12 किलोमीटर. तो शत्रुघ्न शेळ्या बकऱ्या चरायला घेऊन जातो ना? नाही घेऊन जातो ना? जातो. हा. तर प्रश्न असा आहे की एप्रिल महिना संपल्यावर त्या बकऱ्या काय बोलतात? वेल डन किंवा अरे तुला एकदा पण नाही हुई सर प्लीज नको. नको ओके, नको हुई डन. वेल, थँक्यू सर. मला असं कुठे वाटत होतं की हा मला बऱ्यापैकी माहिती आहे शत्रुघ्नाबद्दल. जे आमचं कम्युनिकेशन होतं ते राईट वे मध्ये, राईट डिरेक्शन मध्ये होता, तर मग मी खूप खुश होती. 2 जोड्यांनी उत्तम काम केलं, किमया आणि शत्रुघ्न. आणि दुसरं ते म्हणजे रामा आणि नीता. व्हेरी वेल डन. आणि मी आज जसं म्हणालो होतो की ज्या मुलींना, ज्या मेंटर्सना उत्तरं तेवढी नीट देता येणार नाही, आज त्यांच्यासाठी एक पनिशमेंट असणार आहे. मी स्वतः तर शॉक मध्ये होतीच आणि त्यांचे जे चेहऱ्यांवर त्यांचे जे एक्सप्रेशन होते सगळ्यांचे ते एकदम बघण्यासारखे होते. कुठेतरी तुमची कंपॅटिबिलिटी, जी इतक्या दिवसानंतर असं वाटलं होतं की आता परफेक्ट आहे, जी या 2 जोड्यांमध्ये आपल्याला दिसून आली, तशी बाकीच्यांमध्ये दिसून आली नाही. आणि म्हणूनच आजपासून तुमच्या जोड्या चेंज होतील. गॉड, मला ऍक्च्युली सगळे प्रश्नांचं उत्तर आलं आणि आम्ही त्या गोष्टीपासून आता सेफ आहोत. जेव्हा सर हे म्हणाले तेव्हा मला बिलीव्हच नव्हतं होत की हे खरं आहे. आय वॉज फ्रोझन.
तिकडे मी फुटून हसलीये कारण सबकॉन्शियसली आय वॉज व्हेरी हॅपी. ऋषिकेश, श्रुती, दीपक, प्रणाली, तुम्ही मागचा टास्क जिंकलाय. तुमच्या दोघांकडे एक ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला दोघांना हवं तर तुम्ही तुमचा पार्टनर, तुमचा मेंटर सेम ठेवू शकता. काय दीपक? ओके. जेव्हा कळालं की आमचे पार्टनर्स काही चेंज नाही होणार, माझं असं स्ट्रेस आणि ते पूर्ण असं टेन्शन असं पूर्ण रिलीज. खरं सांगा, खरं सांगते. हा तुम्हाला दोघांना फक्त ॲडव्हान्टेज आहे, पण बाकीच्यांना तो ॲडव्हान्टेज नाही आहे. आज तुमच्या जोड्या चेंज होणार. एकच गोष्ट जी नेहमी कॉन्स्टंट राहते ती म्हणजे बदल. बदल घडत राहतो आयुष्यामध्ये. तो स्वीकारायची आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे. सगळ्या गोष्टी नेहमी अशा छान चालल्यात अशा छान नाही राहत. गोष्टी बदलत राहतात. त्या बदलाला आपण कसे सामोरे जातो हे आपल्या हातात आहे. कदाचित हे घडल्यामुळे खूप गोष्टी बदलतील तुमच्यासाठी. तर माझ्यासाठी असं होतं की चलो ठीक आहे, जे काय होत आहे चेंज होत आहे ते मला ओके. ॲटलिस्ट गेममध्ये थोडासा ट्विस्ट येईल, मसाला येईल आणि ह्यामुळे बऱ्याच गोष्टी होतील की 2 जे ग्रुप झालेत ते कुठेतरी फुटतील, मजा येईल अजून आता गेम खेळण्यात. मी आतमध्ये आता एक चिठ्ठ्यांचा बोल मागवतो. मुलं इथे येतील, मी त्यांना एक चिठ्ठी काढून देईन. ज्या मुलीचं नाव येईल ती मुलगी तुमची मेंटर. लेट्स सी काय होतंय. सगळ्यात आधी कोण येईल? मी येतो. तो स्वतः गेला, त्याला बोलावलं पण नव्हता. मला तुझा कलर आवडीचा होता म्हणून म्हटलं त्याच्यावर तुझं नाव असेल म्हणून मी गेलेलो. पिंक मध्ये माझं नाव असणार त्यामुळे तो गेला. गेलेलो. हे घे, इकडे बस. काय आहे? अनुश्री. आणि मला असं झालं की yes, yes, yes. मी खूप खुश होते. अभी मजा आएगा. विजय खुश होता. आता व्हायलाच पाहिजे, आता ऍक्सेप्ट काहीतरी करायलाच पाहिजे कोणतं. आय लाईक दॅट. असं रडायला पण आलेलं, पण आता कोणती मनावर मी कंट्रोल केलं या. गुरलीन काय वाटतंय तुला? नाही माहिती मला, मी न्यूट्रल आहे, नो फिलिंग्स राईट नाव. जेव्हा ह्यांनी असं बोललं की मला नाही आता काय नाही चेंज नेसेसरी आहे हे, तर मी पण माझा मन ठरवलं चेंज होणार. आता मला फरक नाही पडत. ये अर्जुन. शोभना, कसं वाटतंय? मला अर्जुन आवडता, लेकिन मला खूप भीती आहे की लँग्वेज थोडा जास्त बॅरियर आहे. लँग्वेजचा जास्त बॅरियर आहे. बट यू आर स्मार्ट. आम्ही हिंदी हा बोल. सगळं समजून जाईल असं. मराठी हिंदी असं मिक्स बोलून बरोबर आम्ही हिरोईनला जाणून घेऊ. ये अथर्व. एकतर पहिल्यापासूनच मला ही पार्टनर नको होती. जेव्हा मला सांगितलं त्यांनी की पार्टनर बदलणार आहे तेव्हा मन में लड्डू फुटल्यागत झालं. भारी वाटलं मला तर एकदम. रेवती तो इन्सिडेंट माझ्यासाठी ना असं शिफ्ट ऑफ एनर्जी असते ना की आपण असे असतो आणि मग असंच होतं. मारो मुझे, कसं बोलला तू? टेन्शन भरा क्राऊन असं माझ्या डोक्यावरून उठून रेवतीच्या डोक्यावरती गेल्यासारखं वाटलं मला. सेम पेज. सेम पेज. पुढे जो फटाकडा लागणार आहे ना, तो फटाकडा फुटणारे बी जोरात आणि त्याचा आवाज बी येणार जोरात. ये पंकज. गुरली.
वी टॉक. सगळ्या मुलींना डीप डाऊन त्याच्या मनामध्ये पंकजच पाहिजे होता, कारण पंकज 2 महाटास्क जिंकलाय. पंकज ऑलरेडी आउटशाईन करतो. फक्त एकच गोष्टी कमी आहे पंकजमध्ये, की तो जास्त बोलत नाही. पण मी खूप बोलते ना, तर मला असं वाटतं आता तो पण खूपच बोलणार. मी तिच्यासोबत किती चांगला करू शकतो आता याच्यावर मी जास्त लक्ष राहणार आहे. आता तुम्ही दोघंच राहिलात, दोघं एकत्र या. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी वासुदेव हरी 16 जागांदे भेट. मनामध्ये धकधूक 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 करून चिठ्ठी खोलली. मला वाचतात मी सरी जायला लागत. एक काम करा, जाऊन तुमच्या मेंटरच्या हातात देऊन बघा काय आलंय. मी ती चिठ्ठी वाचली, ती गायत्री नाव होतं. मी तर मग लई टेन्शनमध्ये येऊन गेलो. म्हटलं आता पार्टनर चेंज झाला. म्हटलं आता मी तर खूप नाराज झालो. म्हणजे एवढं नाराज झालो का बस. नाराज झालं माझं नाव वाचून. एवढं नाराज झालो. म्हणलं आता पार्टनर चेंज झाला, आता काय होतं काय नाही. तिथे गेलं काहीतरी त्यांनी नाव वाचलं नाही असं बघितलं. तिरकं बघितलं का आणि त्यांचा चेहरा त्यांनी पाडला. नाराज झाल्यासारखे झाले ते. मग मी त्यावेळेस ओळखून घेतल्याकडे आता 100% ऐश्वर्याचं नाव असणार म्हणलं तिचं. मला माहिती आहे बदल झाला की त्यावेळेला खूप शॉकिंग वाटतो आपल्याला, आणि असं वाटतं की अरे हे नको यार. पण मला असं वाटतं की हा जो नवीन प्रवास आहे हा करून बघा. आम्हालाही बघू दे, आम्हालाही कळू दे की कसा असणार आहे हा नवीन प्रवास तुमचा. सो या सगळ्यामध्ये जर का तुम्हाला असं दुःख वाटत असेल तर ह्याच्यात एक सोनेरी किनार आपण असं म्हणू की आज मी सगळे नॉमिनेशन्स रद्द करून टाकतो. किती आनंदाची गोष्ट आहे की नाही. बघा, पार्टनर चेंज झाल्या एक आनंदाची बातमी आली. इकडनं नव्याने सुरुवात करा. नवीन टास्क असणार आहेत, नवीन दिवस असणार आहे. जोड्यांच्या बदलाबदलीमध्ये आता खेळही बदलणार. नवीन मेंटॉर्स आपल्या शिष्यांना व्यवस्थित मेंटॉर करणार का हे पाहायला नक्कीच मजा येणार आहे. आणि हा शो आता एक नवं वळण घेणार आहे. याच नोटवर आजचा एपिसोड संपवतो. पुन्हा भेटूया आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत. ऑलराईट, थँक्यू सो मच.